नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शर्तभंग संदर्भात जो काही नजराना अधिमूल्य जर शासनाला जमा करायचं असेल तर ते कोणत्या परिस्थितीनुसार जमा करता येऊ शकतं आणि कोणत्या वर्षाचा रेडिरेकनर रेट हा तुम्हाला लागू शकतो या संदर्भात फार उपयुक्त अशी कायदेशीर माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, तुमची कोणत्याही प्रकारची जमीन जर असेल, म्हणजे सरकारी जमीन असेल, भोगवटा वर्ग 2ची जमीन असेल, सिलिंग जमीन असेल आणि अशा जमिनीचा जर तुम्ही कोणत्याही माध्यमातून त्याचा वापर बदलला असेल किंवा हस्तांतरण केलं असेल किंवा इतर कारणांमुळे जर त्या जमिनीचा शर्तभंग झाला असेल तर अशा परिस्थितीत त्या जमिनींचा शर्तभंग हा आता कायदेशीर तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या विविध शासन निर्णय आणि परिपत्रकानुसार रेग्युलराईज करून घेण्याची तरतूद आता कायद्यामध्ये करण्यात आली. परंतु ज्यावेळेस शर्तभंग झालेला असतो त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची नोटीस प्राप्त जर झाली नसेल आणि आज देखील तुम्ही त्या जमिनीचा वापर हा अव्याहतपणे करत असाल किंवा कोणत्याही अडथळ्याशिवाय करत असाल किंवा उतार्यावर त्या स्वरूपाचा कोणताही शेरा जर नसेल तर आज रोजी तुमच्याकडे संधी ही उपलब्ध आहे की तुम्ही तो जो झालेला शर्तभंग आहे तो तुम्हाला रेग्युलराईज करून घेता येऊ शकतो. या संदर्भातले विविध प्रकारचे यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहेत, परंतु आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर देखील या संदर्भातले स्पष्टीकरणासह शासन निर्णय आणि कायदेशीर तरतुदी काय सांगतात याचं विश्लेषण करून यूट्यूब चॅनलवर आपल्या यूट्यूब चॅनलवर जाणून घेऊया कायदा या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. परंतु बऱ्याच लोकांचे हे प्रश्न असतात की आम्ही जो काही शर्तभंग झाला तो शर्तभंग आमचा 99मध्ये झाला. काही लोकांचं म्हणणं असतं आमचं 2001मध्ये झाला. म्हणजे ज्या दिवशी कायदा आला त्या दिवशी शर्तभंग जर झाला नसेल आणि त्याच्या अगोदर जर तुमचा शर्तभंग हा झाला असेल तर अशा परिस्थितीत शर्तभंगाची जी काही अधिमूल्य असते, नजरानं रक्कम असते, तर ती ठरवताना काय काळजी घ्यायला हवी या संदर्भात विविध प्रकारचे प्रश्न हे लोकांसमोर आणि अधिकाऱ्यांसमोर होते. कारण लोकांची अशी मागणी होती की आमचा शर्तभंग जर 99मध्ये झाला असेल तर 99मध्ये जो काही रेडिरेकनर होता त्या रेडिरेकनरनुसारच शासनाने आमच्याकडून नजराण्याची रक्कम ही घ्यायला हवी. परंतु सरकारी अधिकारी, कर्मचारी किंवा ऑफिसर्स, महसूल अधिकारी हे या गोष्टीला तयार नव्हते, कारण त्या संदर्भात त्यांना कोणत्याही प्रकारचं परिपत्रक, शासन निर्णय हा अद्याप पावेतो शासनाने निर्गमित केलेला नव्हता. आणि ही सगळी महत्त्वाची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि या गोष्टीला अनुसरून शासनाने 2025मध्ये एक शासन निर्णय निर्गमित केला. त्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की शर्तभंग जर रेग्युलराईज करायचं असेल तर अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांनी कोणती कायदेशीर काळजी घ्यायला हवी आणि कशा पद्धतीने अधिमूल्य हे ठरवायला हवं या संदर्भातलं कायदेशीर मार्गदर्शन ते शासन निर्णयामध्ये केलेलं आहे. म्हणजे काय, आपण हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ. समजा तुळशीराम याने जी काही जमीन घेतली होती ती भोगवटा वर्ग 2ची होती आणि त्याने कोणत्याही स्वरूपाची परवानगी न घेता त्या जमिनीचा हस्तांतरण केलं किंवा त्याचा वापर बदलला. म्हणजे ज्यावेळेस ती जमीन त्याला दिली गेली होती ती जमीन त्याला फक्त शेती कारणासाठी वापरायची होती, परंतु त्या जागेचा वापर त्याने शेती कारणासाठी न करता वाणिज्य कारणासाठी केला. तर अशा परिस्थितीत देखील तुळशीरामाने शर्तभंग केला असा कायदा म्हणतो. तर अशा परिस्थितीत 2001मध्ये जर त्याने तो वापर बदलला असेल तर अशा वेळेस 2001मध्ये जो काही रेडिरेकनर होता त्या रेडिरेकनरनुसारच शासनाने किंवा महसूल अधिकाऱ्यांनी नजराण्याची रक्कम ही निश्चित करावी. म्हणजे 2001मध्ये शर्तभंग झाला आणि रेग्युलराईज करण्याची प्रक्रिया जर त्याने 2025 किंवा 26मध्ये केली असेल तर 25 आणि 26मध्ये जो काही रेडिरेकनरचा रेट असेल तर तो न घेता ज्या दिवशी शर्तभंग झाला असेल, ज्या दिवशी वापरामध्ये बदल झाला असेल त्याच दिवसाचा रेडिरेकनर रेट हा शासनाने कन्सिडर करावा, म्हणजे विचारात घ्यावा आणि विचारात घेऊनच त्या दिवसाचा जो काही रेडिरेकनर रेट असेल त्याप्रमाणे अधिमूल्य रक्कम ही शासनाने जमा करावी. या संदर्भातलं परिपत्रक हे 2025मध्ये महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलं.
तर या GR नुसार असे बरेच लोक आहेत की ज्यांना या GRचा फायदा हा असा होऊ शकतो, कारण 2025 आणि 2001 म्हणजे ज्या दिवशी तुमचा शर्तभंग झाला असेल त्याच दिवसात जर रेडी रेकनर वापरला तर मात्र तुमच्या आर्थिक फायदा हा फार मोठ्या स्वरूपात होऊ शकतो. कारण की ज्या दिवशी तुम्ही अर्ज केला, आता समजा तुमचा 99 मध्ये झाला असेल शर्तभंग किंवा 2001 मध्ये झाला असेल आणि 2026 मध्ये जर तुम्ही अर्ज करत असाल तर सुरुवातीला परिस्थिती अशी होती की ज्या दिवशी तुम्ही अर्ज केला असेल त्याच वर्षाचे रेडी रेकनर रेट हे कन्सिडर केले जात होते. म्हणजे 2026चा जर रेडी रेकनर रेट बघितला तर तो फार मोठ्या स्वरूपात असतो आणि ती रक्कम देखील तुमची शर्तभंगाची 75% रक्कम जर असेल नियमानुसार तर ती फार मोठ्या स्वरूपातली रक्कम तुम्हाला शासनाने द्यावी लागते. तर अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडे हा 2025चा शासन निर्णय उपलब्ध असेल तर त्याचा उपयोग करून तुम्ही तो शासन निर्णय तो शासन निर्णय त्या अर्जासोबत जोडून तुमचा जो काही आर्थिक फायदा असेल तो तुम्हाला करून घेता येऊ शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शर्तभंग संदर्भात नजराण्याची रक्कम निश्चित करताना महसूल अधिकारी यांनी काय कायदेशीर काळजी घ्यायला हवी या संदर्भातली उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेतली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता. धन्यवाद.